हॅलो नमस्कार, मी मीनाक्षी स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप की मस्त मजेत असाल. श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही बघत असाल मी आज पण इथेच आहे माहेरी, कारण ना मी जाणार होती आजच, पण ना मोक्षूचे पप्पा आलेले होते घ्यायला. पण माझे पप्पा बोलले की तिची तब्येतच बरी नाही, तुम्ही तिथे घेऊन जाशाल, परत तिचं पोटदुखी वगैरे होईल, तिला एकदा आपण दवाखान्यात इथे चांगलं आहे दवाखान्यात दाखवू म्हणून. तर इथे बघा दुपार झाली, माझी त्या मम्मी वगैरे आलेली होती घरी. मम्मी बोलली चल जाऊ दे आपण आज ना दवाखान्यात जाऊ नये म्हणून, डॉक्टर काय सांगतात बघू म्हणून. तर इथे मोक्षची तयारी मम्मी करत होती, माझी तयारी मी करायला आली. तर इसंच मी जास्त कपडे वगैरे काहीच आणलेले नव्हते. इथे ताईचे ड्रेस वगैरे होते ना, मी तेच घालत होते, कारण मोक्षू माझ्यासोबत होता आणि बसने प्रवास करायचा म्हटलं तर जास्त सामान नको वाटतं. आणि ना त्याला तो इतका आगाऊ आहे की बस वगैरे चालू झाली ना तर डायरेक्ट एकटा हात सोडतो आणि डायरेक्ट पळायला जातो. त्यामुळे ना मी एकच पर्स वगैरे आणलेली आहे, जास्त कपडे पण नाही आणलेले. त्यामुळे मी हा ताईचा ड्रेस घातला आणि तशीच तयारी करून मी आता चालली होती. दवाखान्यात जायची तयारी चालू होती ही माझी. दुपार झालेली होती, 2-3 वाजले होते. तेव्हा पटकन मम्मी बोलली चल मग आता मी त्याचं आवरते, तू तुझं आवरून घे मग आपण जाऊ दवाखान्यात. तर इथे बघा याची इतकी मस्त चालू होती ना बाहेर जायचं म्हणून, इतकी आनंद होत होता. पण ना तो तिथे गेला ना तर राहत नाही शांत. तर त्याच्यासाठी खायचं वस्तू सगळ्या घेऊन घेतल्या. त्याला पप्पांनी जे काही आणलेलं होतं फ्रूट वगैरे ते सगळं घेऊन घेतलं आणि त्याची एक वेळा मी म्हणजे पर्समध्ये सगळं ठेवून घेतलं, बॉटल वगैरे. तर इथे बघा बाजूच्या मावशींसोबत बोलतोय, त्यांना इतका आनंद होतो, इतका छान बोलतो म्हणून तो. तर इथे ना त्या मावशींशी पण बोलत होता आणि चिमणी दिसली ना तर चिव चिव करत होता, म्हणजे त्याला असे पक्षी वगैरे बघायला खूप आनंद होतं. तर इथे बघा एरवी तर मला घ्यायला लावतो, पण एखाद्या वेळेस म्हणजे मम्मी वगैरे राहिली ना तर बघा खूप मस्त चालतो. आणि त्याला ना असं बाहेर गेलं ना फिरायला खूप आनंद होतो. आणि इथे तर मोकळं आहे खेळायला, त्यामुळे जास्त आनंद होतो त्याला. फक्त आहे ना घरी कोणी नसलं का त्याला करमत नाही, कारण आमच्या घरी कसं असतं सगळे असतात ना, आई त्याचे बाबा पप्पा सगळे येतच राहतात कोणी ना कोणी, आणि दिवसभर घर भरलेलं असतं, त्यामुळे त्याला तिथे करमून जातं. त्याच्याशी कोणी ना कोणी बोलायला असतं. इथे तसं नसतं, मम्मी कामाला गेली पप्पा कामाला गेले का मग घरी आम्हाला दोघांनाच राहावं लागतं, मग त्याला करमत नाही. मम्मी तसं 2 तास जाते परत घरी येऊन जाते. तर इथे बघा दवाखान्यात जायच्या आधी नाही ते गार्डनमध्ये म्हणजे जाताना रस्त्यामध्ये गार्डन लागतं ना, तर त्याने ते बघितलं. आम्ही रोज फिरायला जायचो तेव्हा एक्सरसाइज वगैरे करायचो, तर त्याला ते आठवण आहे. तर मम्मीला बरोबर सांगता येतं मम्मी आई हे कर बुवा. तर इथे सगळे त्याने ना सगळं चालवून बघितलं बरं का. मम्मीनी सगळ्या ठिकाणी त्याला बसवलं आणि ते जसं येत होतं तसं करत होता. सगळं मम्मीला सांगितलं त्यांनी हे करायचंय ते करायचंय. आणि मम्मीने ना त्याला खायला भरपूर चॉकलेट वगैरे घेऊन घेतले. आणि इथे बघा दवाखान्यात आला, माझी मम्मी इथेच कामाला आहे आणि डॉक्टर पण ना खूप हुशार आहेत, त्यामुळे मम्मी मला इथेच घेऊन येते. कारण मम्मी काम करायला जेव्हापासून येते ना तर मम्मी बघते डॉक्टरांकडे खूप म्हणजे लांब लांबचे पेशंट येतात, त्यामुळे मम्मी बोलते की इथे दाखवू आपण, कारण डॉक्टर खूप हुशार आहेत म्हणून. तर ह्या आजींना ना खूप त्रास होत होता. मोक्ष त्यांच्याशी बोलत होता ना, आजींना खूप आनंद होत होता, पण तो इतका त्रास देत होता. तर इथे बघा मम्मी त्या दिवशी त्या मावशी आमच्या ते टिफिन बनवायला आलं होतं ना, त्यांच्या मुलाला ह्या रूममध्ये ॲडमिट केलेलं आहे. तर त्यांच्याशी आम्ही गप्पा मारत होतो, कारण मम्मी बोलली तू घरी गेली तर तुला करमणार नाही, थांब मी माझं आवरून घेते, तोपर्यंत तू इथे या रूममध्ये बस बुवा त्या मावशींसोबत गप्पा मारत. तर मम्मीचं काम झालं, 6 वाजले होते, तर इथे मम्मीने सगळं काम आवरून घेतलं तिचं. आणि मग आता आम्ही जायला निघालो घरी. तर इथे बघा संध्याकाळचं किती छान वाटतंय तिथे. इथे बाहेर रॉकी बसलेला होता. रॉकी म्हणजे माझ्या मम्मीच्या बाजूला ज्या मावशी राहतात ना त्यांचं कुत्रा आहे. तर मोक्ष त्याला खूप घाबरतो. आणि इथे ना रात्री गोळ्या औषधं घेतल्या गेल्या माझ्या पोटदुखीचं काय. तर डॉक्टर बोलला 3 दिवस आहे ना, 3 दिवसासाठीच्या गोळ्या घेऊन जा, नाही फरक पडला तर परत एक वेळा ये. तर किडनी स्टोनचं असेल म्हणून त्यांनी ना ते औषध दिलं मला पाण्यामध्ये घ्यायला. तर त्याचा फरक पडला तर बरं, नाही तर मग परत डॉक्टर परत बोलवलेलं आहे. तर इथे ना दुसरा दिवस म्हणजे कालचा हा दिवस आहे. संडे होता, मम्मी गेलेली होती बैठकीला. मम्मी म्हणजे रामदास स्वामींची बैठकीला जाते तिथे. तर मग मी आणि मोक्ष उठलो, आम्ही उशिराच उठलो इथे, कारण ना मोक्ष त्रास देतो, नंतर आम्हाला थकल्यानंतर झोप लागली, लवकर उठत नाही. आणि मम्मीने पण आम्हाला झोपू दिलं. पप्पांनी सगळं मोक्षला खायला वगैरे घेऊन आले आणि ते पण गेले का त्यांच्या दुकानावर. आणि मम्मी गेली बैठकीला. मम्मी येते तोपर्यंत मम्मी बाकीचं आवरून गेलेली होती. फक्त हे थोडेसे भांडे होते ना, मग मम्मी यायच्या आधी म्हटलं मी घसून घेते, कारण तेवढंच तिला मदत होऊन जाईल. आणि इथे आज त्यांचा उपवास होता मम्मी त्यांचा. तर मग मी ना इथे ही खिचडी होती रात्रीची, मला जी खूप आवडते, मम्मीच्या हातचा स्वयंपाक खूप आवडतं. मम्मीला सांगितलं मला काहीच बनवू नको,
मला खिचडीच खायची म्हणून. तर मला ताईच्या घरी पण गेली ना, ताईने पण खूप छान स्वयंपाक बनवला होता, पण मी तिच्या घरी पण ना खिचडीच खाल्ली होती, कढी खिचडी. तिची म्हणजे दोघांच्या हाताला खूप चव आहे, मम्मीच्या आणि ताईच्या पण. आणि त्यांच्या हातचं जेवण मला करायला खूप आवडतं. म्हणजे रोज रोज आपण आपल्याच हाताने खातो, एकाच दिवशी आपण दुसऱ्यांच्या हाताने खाऊन बघितलं ना, चव पण वेगळी लागते आणि छान असतं. आणि इथे बघा आता भांडे वगैरे घासून घेतलं, नळाचं पाणी आलेलं होतं. मम्मीने ना सकाळी नळाचं पाणी वगैरे भरून घेतलं आणि इथे खाली टब भरून ठेवलेला होता, म्हणजे किचनच्या खाली. तर मोक्षू ना तिथे पाणी खेळत होता आणि मध्येच त्याला ना राहून राहून म्हणजे काही ना काही आठवत होतं. तर इथे बघा देवाऱ्यातले ना अगरबत्तीचा स्टँड घेऊन आला, तो घेऊन आला माझ्याजवळ, मला देत होता. इथे ना मम्मीच्या किचनवर त्याची स्टाईल जी होती ती खूप चिकट झालेली होती. मी म्हटलं आता गॅस घासतेच आहे तर ते पण घासून टाकू. तर ते इतके चिकट होतं ना, डाग निघत नव्हते, तर ते कसं तरी मी घासत होती. जसं येते तसं करते. मम्मी मला काम नाही करू देत जास्त करून इथे, पण ती घरी नव्हती म्हणून मी म्हटलं चला पटकन आवरून घेऊ. त्याच्यात पण तो रडायला लागला होता, तर कसं तरी त्याला पण सांभाळलं आणि केलं. आणि असं पण ना थोडं बरं वाटायला लागलं का मी काम करायला लागून जाते. पण माझं जे काम करायला लागली तर परत पुन्हा तो जो त्रास होत होता तो परत चालू होऊन जातो मला. पण मला असं खाली बसायला पण नाही आवडत रिकामं. एक तर मोबाईल बघत राहील, नाही तर मग काहीतरी काम करत राहील. आणि मोबाईल बघितलेलं पण जास्त चांगलं नसतं, डोळे वगैरे दुखतात. त्यामुळे ना मग मी हे काम केलेलं बरं. इथे व्हिडिओ काढण्यासाठी मोबाईल लावून दिला आणि एकदाचं लावलं की घडी पाहावं नाही लागत त्याला. फक्त व्हिडिओ पण चालू होता इथे माझा आणि इथे म्हणजे काम पण करत होती. नाही तर तुम्हाला वाटत असेल मम्मीकडे आली तर आराम वगैरे, काही नाही, आराम मला कुठेच करू वाटत नाही. मला आराम करायलाच आवडत नाही जास्त करून. काम म्हणजे काम करत राहिलं ना, जास्त विचार वगैरे काही येत नाही डोक्यामध्ये. एकटं म्हणजे राहिलं ना आणि डोक्यात सारखे विचार चालू असतात, ते विचार करण्यापेक्षा ना काम केलेलं मला जास्त आवडतं. तर इथे मम्मीने जे पाणी भरून ठेवलेलं त्याच्यातली एक कढईतलं पाणी संपवलं. आता ते खालचं पाणी मोक्षू ना फेकतोय, त्यापेक्षा मी एक कढई परत भरून ठेवून देईल आणि फरची वगैरे पुसायचं राहिलं ते पुसून घेईल. तर फरची पुसताना मोक्षू इतका रडला, त्याला कसं तरी सांभाळलं. पण मम्मी आली ना, मम्मी आल्यानंतर छान खेळत होता तो. त्याला घरात एकटं राहिलं ना करमत नव्हतं, कारण ते दोघं कामाला गेलेले, मम्मी बैठकीला गेलेली, पप्पा कामावर गेलेले नाही, त्याच्यामुळे त्याला करमत नव्हतं. तर तो रडत होता, मला सांगत होता तू मला घे, काम नको करू. तर त्याला तर घेतलं. इथे बघा किती रडत होता तो. इथे खेळायला सामान देऊन दिला, खायला पण देऊन दिलं होतं, पण काही खात पण नव्हतं आणि काही नाही. बघा आता इथे किती रडतोय तो. आणि हे घर पुसणं महत्त्वाचं होतं, कारण त्याने इतकं पाणी सांडून ठेवलेलं होतं खाली टपात. तर मला पण ओलं केलं आणि स्वतःने पण म्हणजे खूप पाणी सांडून ठेवलं त्याने. तर इथे तर किचनजवळ खूप पाणीचा टब दिसतोय तो खाली रेड कलरच्या बाजूला बघा. खाली टब ठेवलेला आहे तो, तिथे ना इतकं पाणी खेळलं, तर त्याने पूर्ण तिथे ओलं करून ठेवलं. मम्मी आल्यानंतर मम्मीने ना पूर्ण तिथलं पाणीचं म्हणजे टबच उचलून घेतला. मम्मी दरवेळेस असंच करते. आम्ही आलेलो राहिलो ना, मम्मीला आठवण राहते काय हा मुलगा पाणी खेळेल, तरी पण माझी मम्मी ना तिथे टब भरूनच ठेवते. प्रत्येक वेळा तसंच करते. ताईची मुलगी पण आली ना, ती पण पाणी खेळते, माझा मोक्षू पण पाणी खेळतो. मम्मीला माहिती असतं दरवेळेस ते उचलायलाच लावतात, तरी पण माझी मम्मी तिथेच भरून ठेवते. आल्यानंतर मला सांगत होती, मला वाटलंच होतं म्हणे मोक्षू नक्की पाणी खेळेल, माहिती होतं तरी पण माझ्या मम्मी तिथे भरून ठेवला. तर इथे मोक्षूला बाहेर उभं केलं. त्यानंतर मम्मी आली, मला ड्रॅगन फ्रूट खायचं होतं, त्यामुळे मम्मीने ना मोक्षूला पण फळं आणले, मला पण आणलं. आणि ते मी ना छान माझं काम आवरून झालं, त्यानंतर खिचडी गरम करून घेतली, छान नाश्ता केला. तर इथे ना मोक्षू का बरं शांत बसलाय, इथे बाहेर रॉकी बसलेला होता ना, त्यामुळे मोक्षू खूप घाबरत होता, त्यामुळे शांत बसलेला. तर इथे बघा मोक्षू बसला तसंही, पण ना ते जी खाट असते ना तिचं डायरेक्ट दोऱ्या वगैरे म्हणजे सोडणंच चालू करून दिला. तर इथे बघा मोक्षूसाठी मम्मीने संत्री वगैरे डाळिंब आणला आणि माझ्यासाठी ना छान ड्रॅगन फ्रूट आणले. मला खूप आवडतं ड्रॅगन फ्रूट, त्यामुळे मम्मीने ते आणलं. आणि ते मोक्षू मम्मी आल्यानंतर शांत होऊन गेला बघा. मी होती ना एक म्हणजे त्याच्या घरात कोणी नसलं ना तर त्याला करमत नाही, कारण त्याला आजी बाबा सगळे असतात आमच्या घरी, तर त्याला ती सवय पडली ना, त्यामुळे तो मग शांत राहत नाही, एकटं त्याला करमत नाही. मम्मी आली ना छान मम्मीजवळ बसला पण, आणि मी पण त्याला खायला दिला तेव्हा खाल्लं नाही. मम्मी आल्यानंतर मम्मीजवळ व्यवस्थित बसून खाल्लं. पण हे मोसंबी असं आणलं की आम्ही त्या दिवशी चाळीसगावला गेलो ना, तर बसमध्ये एक आजीने का मोसंबी खात होते आणि त्यांच्याजवळ हा मागत होता. तसं तर आम्ही घरून घेऊन गेलो होतो त्याला डाळिंब वगैरे, पण त्यांनी ते खाल्लं नाही. दुसऱ्यांच्या याच्यातलं जास्त आवडतं लहान मुलांना. तर इथे बघा ते पेशंट होतं ना मम्मीनी, ज्यांना त्या मावशी त्या दिवशी डब्बा वगैरे बनवायला आला, त्यांचे मिस्टर आहेत हे.
तर त्या दादाला आहे ना, म्हणजे ज्या पेशंट आहे त्यांच्या मुलाला ते खेकडी भाजून घेऊन चालले. आणि मी खूप म्हणजे वर्षानंतर बघते, मी खूप लहान होते ना तेव्हा बघितलेली ना, आज बघते. त्या काकांना म्हटलं थांबा मला व्हिडिओ काढून द्या, कारण मी खेकडी खूप दिवसानंतर बघते म्हटलं. तर त्यांनी मला व्हिडिओ काढण्यासाठी बोलवलं पण. तर हे बघा चुलीमध्ये टाकून ते भाजत होते, कारण त्याच्यात ना औषध टाकलेलं आहे त्यांनी. तर खेकडी आणलेली होती, तर ती भाजली आणि त्याची छान ना खलबत्त्यामध्ये कुटून त्याची पावडर बनवून त्या मुलाला देणार आहे ते औषध म्हणून, कारण त्यांच्या मुलाचं खूप डेंजर ऑपरेशन झालेलं आहे. तर त्याच्यासाठी बनवून घेऊन चालले. इथे मोक्षूचा इतका आनंद. ते जेव्हा पण येत होते ना मोक्षूसाठी काही ना काही खायला घेऊन यायची, किंवा मोक्षू पण ना त्यांच्याजवळ खूप राहत होता तिथे दवाखान्यात. त्यांच्या मिसेसला आजी आई आई म्हणत होता तो चांगला. आणि त्यांच्यासोबतच त्याचं म्हणजे मन रमून गेलं. तर तिथे शांत राहायला, रडला पण नव्हता दवाखान्यात आम्ही थांबलो तेव्हा, मम्मी दवाखान्यात घेऊन गेली तेव्हा. तर इथे बघा ते काका इथे छान त्याची ना पेस्ट म्हणजे अशी बारीक पूड बनवून घेतील आणि त्या दादाला खायला देणार होते. खूप मोठं ऑपरेशन झालेलं आहे त्यांच्या मुलाचं. त्यामुळे मम्मी बोलली इथे जवळ त्यांचं कोणी रिलेटिव्ह वगैरे राहत नाही. मम्मी जर कामाला जाते ना तर सगळ्यांशी ओळख वगैरे करून घेते. आमच्या गावाकडचे पण भरपूर पेशंट आलेले, मला सांगत होती तुमच्या इथले पण भरपूर पेशंट आलेले म्हणून. तर म्हणजे सगळीकडे गेली ना, जिथे जाते ना तिथे ओळख करून घेते माझी मम्मी. इथे बघा मम्मी आल्यानंतर ना मम्मी मोक्षूला सांभाळत होती तोपर्यंत मग मी इथे देवपूजा करून घेतली. कारण मम्मीने मला सांगितलं तुला काही काम नको करू, तू फक्त ना देवपूजा करून घे, कारण मम्मीचा उपवास होता आणि त्यामुळे मी ही देवपूजा वगैरे करत होती. तर मम्मीने शूटिंग केली आज. तर बघा मम्मीला म्हणजे फक्त सांगितलं कॅमेरा पकड म्हणून. तर आधी ना माझी मम्मी खूप बोलायची, काय ते घडी घडी मोबाईल लावून देते, काय करते. मी म्हणते मम्मी याच्याने आपली आठवण पण तयार होते आणि ना म्हणजे चांगले कमेंट पण येतात, त्याच्यामुळे मम्मी मी हे बनवते. तर आज मग म्हणते तुला जर आनंद होतो ना चल मग मी बनवून देते म्हणून असं. तर इथे बघा दोघं मिळून ना मम्मीने ही रक्षा वगैरे साफ करून घेतली. मम्मीला म्हटलं चल मग हे करायला घेतली तर इकडचं पण पुसून टाकते सगळे फोटो वगैरे. तशी माझी मम्मी करतच राहते, देवपूजा वगैरे साफसफाई चालूच राहते तिची. एकटी राहिली तेव्हा करमत नाही म्हणून काही ना काही काम ती पण काढत राहते. कारण ती आमचं दोघं बहिणीचं लग्न वगैरे झालं तेव्हापासून तिला म्हणजे घर असं पूर्ण खाली होऊन गेलं. आणि भाऊ जो आहे तो बाहेर गावाला कामाला आहे, त्यामुळे त्याला करमत नाही ना, मग काही ना काही काम करत असते बिचारी. तर आता हा फोटो आहे ना पुसता पुसता माझ्याकडून पडून गेला खाटू श्यामचा. आणि त्यांच्या घरामध्ये नॉनव्हेज वगैरे बनवत नाही, बाहेर चुलीवर त्या काकांना सांगितलं बनवा. आणि आज ना एकादशी होती तर मी पकडला नाही उपवास, कारण माझा उद्या आहे ना सोमवार आहे, सोमवारचा मी उपवास करते, त्याच्यामुळे मग मी आज काही पकडलं नाही. जी मेन एकादशी होती ती पकडायची, त्याच्यानंतर ही पकडायची असते म्हणे. पण मम्मीला म्हटलं मी आज पकडत नाही, कारण खिचडी पडली आणि ती वाया गेलेली मला चालत नाही. अन्न वाया घातलं का मला खूप संताप होतो, म्हणजे रागच येतं तसं काही. त्यामुळे मग मम्मीला म्हटलं मी उपवास नाही पकडत, अन्न फेकायला गेलेलं मला अजिबात आवडत नाही. त्यामुळे मी ती खिचडी पण मला आवडते खायला आणि मी गरम करून ती खाऊन घेतली. तर इथे छान साफसफाई झाल्यानंतर आहे ना मस्त वाटत होतं. मम्मी बोलली जाऊ दे आता काही करू नको, आता तू मोक्षूला घेऊन छान त्याला झोपवून दे, तोपर्यंत मम्मी स्वयंपाक वगैरे करून घेईल. पप्पांचा पण उपवास आहे, त्यांच्यासाठी छानसं रताळे वगैरे बनवून घेणार आहे. त्यानंतर मग मम्मी बोलली मी गेली का पप्पांना जेवायला सोडायला तर तू मला आहे ना भगर बनवून ठेव, तोपर्यंत मोक्षू पण झोपून जाईल. पण मोक्षू झोपायच्या आधी एकदम मोठं काम करून झोपला होता ते काय तुम्हाला पुढे दिसेलच ब्लॉगमध्ये बघा. इथे त्याची छान मस्ती चालू होती, खेळायला आहे ना काहीतरी दिलेलं होतं का काय ना मम्मीने, तर त्याच्यामुळे. तर इथे बघा मोक्षूने माझ्यासाठी केवढं मोठं काम वाढवून ठेवलं. मला वाटलं तो खेळत होता, पण तो खेळत नव्हता. त्याने ना माझ्या औषधची बॉटलची ना ती उघडून ठेवलेली होती, त्याच्यातून डायरेक्ट अर्धी बॉटल औषध डायरेक्ट पूर्ण सांडून टाकलं. नाही बघा ते गोळ्यांची पावती वगैरे असते ना ती पूर्ण ओली करून ठेवली औषधने. आणि मला त्या औषधाचा वास अजिबात सहन नव्हता होत, खूप डेंजर औषध कडू लागत होतं मला ते लिक्विड. तर इथे बघा मम्मीसाठी मी छान भगर बनवून ठेवली. असा होता माझा आजचा ब्लॉग. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर मी पुढे बघते TV. तर बाय बाय.